तर अहिल्यानगर जिल्ह्यालाही पावसानं जोरदार झोडपले। अशा स्थितीत पाऊस कितीही आला तरी शेतकरी खचून जाणार नाही असा व्हिडिओ समोर आला। पाथर्डीच्या करंजी गावात मोठा पाऊस झाल्यानं रस्ते वाहून गेले। मात्र रोजच्या कामात व्यत्यय येऊ नये आणि व्यवसायात अडचण येऊ नये म्हणून दूध उत्पादकांनी जुगाड करून दोरीच्या साहाय्याने दुधाचे कॅन पोहोचवण्याचं काम केलं। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड, त्यांच्याकडून आपण याबाबतची माहिती घेऊयात। सागर, खरं तर हातावरच पोट असतं शेतकऱ्याचं सुद्धा, कारण निसर्गापुढे त्यात तोही हतबल असतो। अशा परिस्थितीत या दूध उत्पादकांनी हा जुगाड केलाय। नक्की सुवर्ण, आपण जर बघितलं तर 3 ते 4 दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस जो आहे तो अहिल्यानगरच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती पाहायला मिळतोय। मात्र दुग्ध व्यवसायावरती शेतकरी हा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अवलंबून असतो। मात्र पावसातही आपलं दूध जे आहे ते शहरामध्ये गेलं पाहिजे, ज्या लोकांना दुधाची आवश्यकता अशा लोकांपर्यंत गेलं पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांचे जुगाड जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। या नदीला अजूनही पुराचं पाणी जे आहे ते आलेलं पाहायला मिळतं आणि शेतकऱ्याचा कणा हा शेती व्यवसाय। काय विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहेत, त्यांना या पावसातून ये जा करावी लागते। काय वाटतं ही सगळी परिस्थिती? इतका ढगफुटी पाऊस झालाय, मागच्या रविवारपासून गेले 10 दिवसापासून पाऊस आहे। आम्हाला कॉलेजला सुद्धा जाता येत नाही। सरकारने पुलाची मान्यता द्यावी हीच आमची विनंती आहे। आपण जर बघितलं तर काय सगळी परिस्थिती आहे, पाऊस सुरू आहे, दुधासाठी 2 ते 3 दिवस तसंच दूध तुमचं होतं। अहो परिस्थिती म्हणजे मागच्या रविवारी ढगफुटी पाऊस झाला। रात्री आमच्या चिचाच्या खोडाच्या पलीकडे पाणी लागलं होतं। रात्री गावातून मला फोन करायचे लोक, तुम्ही सावध व्हा, इकडं व्हा, तिकडं व्हा। आम्ही इथले सगळे वस्तीवरले थेट तिकडे वरल्या टेकाडावरल्या वस्तीवर गेलो। तिथं रात्री राहिलो, सकाळी उजाडो 6 वाजता इथं आलो, बघत होतो थेट तिकडं आमच्या उकंड्यात पाणी, इकडं आमच्या डीपीपासून माशांभूमीपासून पाणी चाललेलं होतं। ही परिस्थिती म्हणजे इतकी गंभीर होती की आम्ही थेट पैठणला गेलो असतो जर काही झालं असतं जास्त। काय परिस्थिती होती सगळी, काय अनुभवली त्या दिवशी रात्री, किती नुकसान झालंय? आणि नाही अनुभवलं, पण सकाळी ज्यावेळेस उठून पाहिलं ना त्यावेळेस पाहत होतो पाणी तिकडं कडाला तर थेट इकडच्या कडाला। अरे म्हणलं काय बेकार झाले, काय पाणी आलं। आम्ही म्हणजे 85 साली इथं राहायला आलो शेतात, तेव्हापासून असा कधीच विषय झाला नाही। एकदा झाला होता मागं त्या सप्ताहिक टायमाला, पण त्यावेळेस बी इतकं नव्हतं झालं। यावेळेस म्हणजे इतका पाऊस आणि इतकंही झालं तर पहिलं तर झालं रविवारी, पण परदिवशी परत तसंच झालं। परदिवशी तर घाबरलो तर आम्ही, परत म्हणलं आता काय बेकारच होतं काय। आता बघितलं तर अजूनही सुवर्ण लोक जे आहेत ते काही कॅन घेऊन गुडघ्या एवढं पाणी जास्त आहे, पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती आहे। ही सगळी परिस्थिती जी आहे ती आत्ताही अजून आहे। शेतामध्ये मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे। या पाणी झालं होतं, लोकवस्तीमध्ये पाणी घुसलं होतं आणि हे पर्जन्य परिस्थिती पाहता ह्या लोकांना दूध वाहण्यासाठी खूप त्रास होतोय। हे दाव्या लावतायत, दोऱ्या लावतायत आणि केने इकडे घेत आहेत आणि शाळकरी मुलांना तर शाळेमध्ये पण जाता येत नाही। अगदी बरोबर सागर, या पावसामुळे पाणी सचले, त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय आणि विद्यार्थ्यांचंही शैक्षणिक नुकसान होतंय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।